तर बघा आपण काय क्वेश्चन. बघत आहे. फॉर इच मेथड. ओके. फॉर इच मेथड मेथड इन अरे. ओके. तर बघा आपल्याकडे फॉर इच मेथड आहे अरेची. त्याच्यामध्ये आपण यूज काय करणार आहे, एक ॲरे घेणार आहे, त्या ॲरेला लूप लावणार आहे. आता लूप लावण्यासाठी तुम्हाला कोणते कोणते लूप्स माहिती आहेत सांगा बरं मला. फॉर, व्हाईल, डू व्हाईल, फॉर ऑल. हॅलो. हां हां, सांगा ना मला. हा सर, फॉर, व्हाईल, डू व्हाईल. अजून अजून सांगा एक मी ज्यामध्ये आपण लूपचा यूज केला होता, ज्यामध्ये आपण इटरेट करू शकतो एखाद्या ॲरेला. ॲरेच्या मेथडमध्ये फॉर ऑफ. सांगा, आठवा. मॅप मेथडचा यूज करू शकतो आपण. ठीक आहे. कोणती मेथड? ॲरेची मॅप मेथड. ऑलरेडी सेशन अपलोड केलेलं आहे. ठीक आहे. त्याची प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस नाही केली तर काय फायदा नाही. ठीक आहे. ठीक आहे, तर बघा आपल्याकडे आता एक हा ॲरे आहे क्रिकेट नावाचा. त्याच्यामध्ये काय व्हॅल्यू आहेत, विराट आहे, रोहित शर्मा आहे. ओके. परत इथे बुमराह आहे. परत इथे ऋषभ पंत. ओके. हे व्हॅल्यू आहेत आपल्याकडे काही ॲरेचे. ओके. आता याला आपल्याला इटरेट करायचं आहे. ओके. तर आपण काय यूज करू शकतो? फॉर इच मेथड. सो क्रिकेट डॉट फॉर इच. ओके. आणि पॅरेंथेसिस. ठीक आहे. आता डायरेक्टली आपण याला इटरेट करू शकतो का? तर नाही. याला काय लागेल आपल्याकडं? एक फंक्शन हे लागेल. ठीक आहे. म्हणून आपण एक फंक्शन बनवूया. सो फंक्शन क्रिकेट व्हॅल्यू नावाचं एक फंक्शन आहे. ओके. क्रिकेट व्हॅल्यू पॅरेंथेसिस करायला पाहिजे. सो पण क्लोज. त्यामध्ये कन्सोल डॉट लॉग पॅरेंथेसिस. आता इथे काय लागेल आपल्याला? एक पॅरामीटर्स लागेल. ओके. जेणेकरून तो पॅरामीटर्स इथे घेऊ आपण आणि त्याला प्रिंट करूया. ठीक आहे. तर आता इथे मी एक पॅरामीटर घेतलं, जसं की आयटम नावाचा एक पॅरामीटर घेतला. ओके. हा आयटम नावाचा पॅरामीटर इथे डिक्लेअर केला आणि इथे कॅन्सल डॉट लॉग मध्ये घेतला. ओके. आता हे फंक्शन आपल्याला कॉल करावं लागेल. म्हणून मी हे कॉल कुठं करत आहे? या फॉर इच मेथडमध्ये. सो इथे काय येईल मग? क्रिकेट व्हॅल्यू. ओके. बघा काय केलं, एक फंक्शन डिक्लेअर केलं क्रिकेट व्हॅल्यू नावाचं. त्याच्यामध्ये काय काय केलं आपण? एक पॅरामीटर डिक्लेअर केला आयटम नावाचा, त्याला प्रिंट केलं. ओके. आणि या क्रिकेटला कोणता लूप, कोणता हे लावला आपण? लूप्स लावला किंवा कोणता ॲरेची मेथड यूज केली आपण? फॉर इच मेथड. ओके. ते काम कसं करतं? कॉलबॅक सारखं काम करतं. ओके. म्हणून आपण इथे काय केलं? क्रिकेट व्हॅल्यूला इथे डिक्लेअर केलं. आता जर आपण याला प्रिंट करायला गेलो, ठीक आहे, जर आपण याला प्रिंट करायला गेलो तर आपल्याला काय मिळेल? तर मला फोल्डरमध्ये जावं लागेल. नोड ॲरे जेएसएस. काय मिळेल मला? नोड डॉट जेएस. तर एक पूर्णच्या पूर्ण एक कम्प्लीट ॲरे मला मिळेल. विराट मिळेल, रोहित शर्मा मिळेल, बुमराह मिळेल आणि ऋषभ पंत मिळेल. ओके. आता हे झालं एका मेथडने. आपण याला अजूनही शॉर्ट करू शकतो. कसं शॉर्ट करू शकतो याला आपण? क्रिकेट, ॲरेचं नाव काय आहे? क्रिकेट. क्रिकेट डॉट फॉर इच. ओके. सेम ॲज इट इज फंक्शनच यूज करायचं आहे आपल्याला, पण इथे आपण वेगळं फंक्शन यूज करत आहे. पहिले एक वेगळं फंक्शन यूज केला आणि त्या फंक्शनला इथे
कॉल केलं. ठीक आहे. आता काय करते आपण, या मेथड मध्येच आपण एक फंक्शन बनवते. ठीक आहे. बनलं, हे कोणतं फंक्शन आहे तुम्हाला आठवत असेल आता. ओके, मी काय केलं, इथे एक आयटम डिक्लेअर केलं, एरो कन्सोल फंक्शन. डॉट लॉग. येस, कन्सोल डॉट लॉग मध्ये इथे घेतलं मी आयटम. बघा, दोन पद्धती केल्या आपण. एक सिंपल पद्धत घेतली ही, आणि एक सेपरेट फंक्शन बनवून त्याला कॉल केलं. ठीक आहे. आता सेम ॲज इट इज आपण त्याच पद्धतीने वर्क करत आहे. जर मी ॲरे मध्ये समथिंग चेंज केला, समजा इथे कॉमा, इथे काही व्हॅल्यू डिक्लेअर केला. ओके, या पद्धतीने, तरी सुद्धा त्याच्यावरती काही इम्पॅक्ट पडेल का? कोडवरती काही इम्पॅक्ट पडणार नाही त्याच्यावर, सॉरी, आउटपुटवरती काही इम्पॅक्ट पडणार नाही त्यामुळे. ठीक आहे. ही झाली आपली ॲरेची फॉर इच मेथड. ठीक आहे. आता ज्या इम्पॉर्टंट मेथड होत्या, आपण त्या सर्व कंप्लीट केलेल्या आहेत तिथे ॲरेच्या. ओके, यानंतर घेऊ आपण दुसरा ऑब्जेक्ट. ठीक आहे. आता घेऊ आपण डेट नावाचा ऑब्जेक्ट. ठीक आहे. आता ॲरे आपला झालेला आहे, आपण घेऊया डेट. ठीक आहे, इथेच डिक्लेअर करतो मी ॲरे जेएसएस मध्ये डेट डॉट जेएस. ठीक आहे. आता बघा, आपल्याकडे एक डेट नावाचा ऑब्जेक्ट आहे. त्या ऑब्जेक्टमध्ये जर का आपण समथिंग डेटच्या मेथड यूज केल्या, तर आपण त्या पद्धतीनं आपल्या प्रोजेक्टमध्ये म्हणा किंवा आपल्या एखाद्या पेजवरती आपण डेट घेऊ शकतो. तिथे इयर घेऊ शकतो, हॉर्स घेऊ शकतो, मिनिट घेऊ शकतो, सेकंड घेऊ शकतो, त्याला फुल इयर घेऊ शकतो, मंथ्स घेऊ शकतो, त्याला सेट पण करू शकतो आपल्या प्रोजेक्टमध्ये किंवा आपल्या वेब पेजवरती. ठीक आहे. आता लक्षात घ्या, आपला फर्स्ट मंथ कोणता असतो आपला, सांगा पटकन. जानेवारी. ओके. सेकंड असतो फेब्रुवारी. ओके. ठीक आहे. हे तुम्हाला माहितीच आहे. बट इन जावास्क्रिप्ट इथे झिरोथ पोझिशनला असतो तुमचा जानेवारी. ठीक आहे. झिरोथ पोझिशनला असेल आपला जानेवारी. ओके. फर्स्ट पोझिशनला कोणता असेल मग आपला, फेब्रुवारी. ओके. सेकंड पोझिशनला असेल मार्च. ठीक आहे. याच पद्धतीनं जो आपला डिसेंबर महिना हा 12th महिना आहे, तर तो जावास्क्रिप्ट मध्ये 12th नसणार आहे, तो तो असेल 11th वाला महिना. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. याच्यामध्ये काही डाऊट आता मंथ मध्ये तुम्हाला समजलंय मी काय सांगितलंय? आता बघा, आपल्याला हो काय सर. काढायचंय, आपल्याला घ्यायची डेट. तर आपल्याला डेट घेण्यासाठी आपल्याला काय लागेल, आपल्याला लागेल आपल्या डेट नावाचा ऑब्जेक्ट. ओके. मी सांगितलं होतं तुम्हाला, जेव्हा पण आपण एक नवीन ऑब्जेक्ट क्रिएट करतो ना, तर तेव्हा एक आपण कीवर्ड घेतो, तो असतो न्यू कीवर्ड. ओके. जेव्हा पण आपण एक नवीन ऑब्जेक्ट क्रिएट करत असतो, तेव्हा पण आपण काय घेणार, एक न्यू कीवर्ड घेणार. ठीक आहे. आता मी एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो, जसं की डी नावाचा, डेट आहे म्हणून डी नावाचा व्हेरिएबल घेते मी इथं, इज इक्वल्स टू न्यू, आणि डेट घ्यायची म्हणून डेट नावाचा ऑब्जेक्ट घेतो. ओके. इथे आपण डेट डिक्लेअर केली. ओके. आता बघा, डी इज इक्वल्स टू न्यू डेट. ओके. आणि कन्सोल डॉट लॉग जर का मी याला केलं आणि इथं डी डिक्लेअर केला आणि फाईल रन केली आपण, फाईलचं नाव काय आहे आपल्या, डेट डॉट जेएस. सो डेट डॉट जेएस ला मी रन केला. सॉरी सॉरी सॉरी, अरे जेएसएस मध्ये आहे नोड डेट डॉट जेएस.
ओके. ठीक आहे. तर बघा आपलं काय आता, आपण इथे काही समथिंग काही यूज केलं का वेगळं, डेटच्या काही मेथड यूज केल्या का नाही केलं. त्याच्यामुळे काय झालं, त्यानं जी आपली सिस्टीमची डेट आहे ना, ती डेट घेतली त्याने. जसं की बघा इथे 9 तारीख आहे, डेट आहे, 4th मंथ आहे, आणि इयर 2025 आहे. YYMMDD या मेथडमध्ये त्यानं घेतलेलं आहे इथे. ठीक आहे. आपण सेट पण करू शकतो MMYYDD किंवा DDMMYY या या फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे. आता इथे काय घेतलं आपण, सिम्पली डेट घेतली. ओके. आता याला कन्व्हर्ट करू शकतो आपण वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे. जसं की डायरेक्टली आपण इथं डी नावाचा ऑब्जेक्ट घेतला म्हणून काय झालं तिथं, डायरेक्टली त्यानं आपल्याला सिस्टमची डेट दिली. ओके. पण आपल्याला इथं आता थोडं फार त्याच्यामध्ये चेंजेस करायचे असले, जसे की आपण याला इथं टू स्ट्रिंग करू शकतो. ठीक आहे. सो कन्सोल डॉट लॉग, आता हाच ऑब्जेक्ट यूज करणार आहे आपण नेहमी. ठीक आहे. सो डी डॉट टू डेट स्ट्रिंग सुद्धा घेऊ शकतो आणि टू स्ट्रिंग सुद्धा घेऊ शकतो. आपण घेऊया टू डेट स्ट्रिंग पॅरेंथेसिस. ठीक आहे. तर ते फंक्शन वाईज काम करतं म्हणून आपण तर काय एक मेथड वाईज काम करतं म्हणून आपण इथं पॅरेंथेसिस घेतलेले आहेत. ठीक आहे. तर बघा आपल्याला स्ट्रिंग मध्ये जर का डेट घ्यायची असेल तर काय यूज करू शकतो आपण, टू डेट स्ट्रिंग. काय आला, वेनसडे April 9, 2025. ओके. आउटपुट दिसत आहे आपल्याला. हो सर. नोड डेट डॉट जेएस. ओके. सो Wednesday April 9, 2025. ठीक आहे. आता हे काय केलं आपण, फक्त स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट केलं. ओके. टू डेट स्ट्रिंग मध्ये. आता आपल्याला काय पाहिजे असेल, फुल इयर पाहिजे असेल. ओके. तर हे मी त्याला कमेंट आउट करून ठेवतो, हे तुम्ही ठेवू शकता. ठीक आहे. पण आपण वेगवेगळे आउटपुट चेक करण्यासाठी त्याला मी कमेंट आउट करतो फक्त, बाकी काही नाही. कन्सोल डॉट लॉग पॅरेंथेसिस डी डॉट गेट फुल इयर पॅरेंथेसिस. ओके. सो मला काय मिळेल, 2025 हे फुल इयर मिळेल. ओके. आता हे झालं, हे काय झालं आपलं प्रेझेंटचं फुल इयर झालं. ओके. आपण याला सेट करू शकतो का, याला सेट करू शकतो का आपण डेटला, सॉरी फुल इयरला. हम्म. सांगा ना, सेट करू शकतो का. तर सेट करू शकतो आपण त्याला. ठीक आहे. समजा मी इथे डायरेक्टली आपण इथे याला कमेंट आउट केलं आणि काढले आपण आणि ते टाकलं 2010. ओके. किंवा इथे मी टाकलं 2020. ठीक आहे. तर काय झालं त्यानं बघा, 1/1/1970, सॉरी 2020 घ्यायचं पाहिजे होतं म्हणून. आपण या पद्धतीने घेऊ शकतो त्याच्यामध्ये. February 10, 2011. ओके. तर बघा 2011 फेब्रुवारी म्हणजे सेकंड मंथ आला इथे, आणि 9 डेट आली. ठीक आहे. म्हणजे आजची डेट येते 9 तारीख, सेकंड मंथ फेब्रुवारी. ओके. आणि 2011 वर्ष. ओके. डायरेक्टली जर का आपण सेट करायचं असलं तर. ठीक आहे. त्याच्यानंतर हे झालं गेट फुल इयर. आता आपण मंथ सुद्धा गेट करू शकतो. ठीक आहे.
सो कन्सोल डॉट लॉग पॅरेंथेसिस डी डॉट गेट मंथ पॅरेंथेसिस. ओके. आता इथे मंथ किती आला? थर्ड आला. तुम्हाला मी अगोदरच सांगितलं होतं याच्यामध्ये की बघा, जानेवारी 1 जानेवारी 0, 2 फेब्रुवारी, सॉरी 1 फेब्रुवारी, 2 मार्च आणि 3 एप्रिल आला असता. ठीक आहे. म्हणून इथे आउटपुटमध्ये काय आलेलं आहे? 3 आलेलं आहे. ओके. आता एप्रिल सुरू आहे म्हणून इथं 3 आलेलं आहे. ओके. या पद्धतीने हे काय झालं? मंथ झाला. आपण डे डे सुद्धा गेट करू शकतो. ठीक आहे. आजचा डे कोणता आहे ते. सो कन्सोल डॉट लॉग पॅरेंथेसिस मध्ये डी डॉट गेट डे पॅरेंथेसिस. आता इथे सुद्धा थ्रीच मिळेल का? कारण मंडे ट्युजडे वेनसडे, आजचा बुधवार आहे. मंडे ट्युजडे वेनसडे, सोमवार मंगळवार बुधवार, थर्ड डे आहे हा वीक मधला, म्हणून त्याने इथे 3 दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हवर्स पण गेट करू शकतो आपण. ठीक आहे. कन्सोल डॉट लॉग डी डॉट गेट हवर्स पॅरेंथेसिस. आता 7 वाजलेत म्हणून इथे 19 आलं. ओके. 19. जर का तुम्ही 24 आवर्सची वॉच आपल्याला माहिती असेल तर 20 जर का असते इथं तर 8 वाजलेले असतील. ठीक आहे. 8 वाजले म्हणजे इथे 20 येईल. ठीक आहे. तर 19 आहे म्हणून इथे काय आहे? 7 वाजलेले आहेत म्हणून इथं 19 आहे. ओके. त्याच्यानंतर इथे मिनिट्स पण गेट करू शकतो आपण. सो कन्सोल डॉट लॉग पॅरेंथेसिस डी डॉट गेट काय सांगितलं मी? मिनिट्स. गेट मिनिट्स पॅरेंथेसिस. बघा, 28 मिनिट झालेले आहेत. तुम्ही जर का वॉच चेक केली तुमची, जर का ती वॉच ॲक्युरेट असेल त्याच्यापेक्षा तुमची सिस्टीम किंवा तुमच्या मोबाईलचा टाइम बघा, त्याच्यामध्ये 19 वाजून 28 मिनिट झालेले असते. ठीक आहे. त्यानंतर इथे मेन सेकंड्स घेऊया आपण आणि ते चेंज कसे होतात ते पण बघूया. ठीक आहे. डी डॉट गेट सेकंड पॅरेंथेसिस. बघा, आता बघा इथे 17 सेकंद आहेत. 29 मिनिट झाले, 17 सेकंद आहेत. ती जर काही चेंज करत गेलो ना तर इथे बघा 25 सेकंद झाले, आता 30 सेकंद झाले, 31 सेकंद झाले. आपण थोडा वेळ जर का थांबलो तर तिथे सेकंद वाढत जाते. आणि इथं ऑटोमॅटिकली इथं 29 आहे सध्या. 7 वाजून 29 मिनिट झालेत, 36 सेकंद झालेत, आता 45 सेकंद झालेत. बघा, इथे वरती 36 होता, खाली 45 आहे. आता 51 झालेत सेकंद इथं. म्हणजे काय होईल? ऑटोमॅटिकली तिथे अपडेशन होत राहील. ठीक आहे. आता थोड्या वेळानं काय होईल इथे, आता 30 होतील मिनिट झाले. 30 दिसत आहे का आउटपुटमध्ये? 30 मिनिट झाले 5 सेकंद. 30 मिनिट 7 सेकंद. समजत आहे आपल्याला? काही डाऊट यामध्ये? नाही सर. ओके. तर हे आहेत आपले सर म्हणजे डेट्स ऑफ सर्व डे. आवर डेट मिनिट सगळ्यासाठी डी डॉट यूज करायचं. हो, सर्वांसाठी नाही. इथे आपण डी डॉट नाही, इथे आपण काय व्हेरिएबल सेट करत आहे ना त्याच्यावरती आहे. इथे जर का मी माय डेट सेट केलं, समजा माय डेट सेट केलं, ओके सर. तर इथे काय येईल? सर्व ठिकाणी काय येईल? ओके सर. माय डेट. इथे पण काय येईल? माय डेट. इथे पण काय येईल? माय डेट. ओके. आता इथे 2 ठिकाणी डी डी आहे. डी डी डिक्लेअर केलेलं आहे का? नाही. तर इथे काही डी इज नॉट डिफाईन. या पद्धतीने इथे येऊन जाईल 3-3-19, पण इथे येणार नाही. ठीक आहे. इथे जर का मी माय डेट घेतलं, व्हेरिएबल काय डिक्लेअर करतो त्याला इम्पॉर्टन्स नाही आहे. ठीक आहे. इम्पॉर्टन्स आहे तसं नाही, पण कोणत्या नावाचा डिक्लेअर करतोय ते नाही इम्पॉर्टंट. इथे ऑब्जेक्ट काय घेतला आपण?
तो स्टोअर कशामध्ये केला आणि त्याच्या मेथड काय यूज करत आहे हे इम्पॉर्टंट आहे. ओके, काही डाऊट यामध्ये? काय